ते मात्र महाविकास आघाडीचे तर उरण नगर परिषदेमध्ये कुठेतरी एकत्र येताना दिसते. अनेक ठिकाणी एकत्र येत आहेत. जिथे जिथे लोकांना वाटतंय, स्थानिक लोकांना वाटतंय, त्या ठिकाणी ते एकत्र येत आहेत, एकत्र बसत आहेत. त्यामध्ये बसपा हे बसतंय, मनसे आपला राष्ट्रवादी पवार साहेब बसतायत, उभाटा बसतंय. अनेक ठिकाणी ते झालेलं आहे. काही ठिकाणी वंचित बरोबर अनेक ठिकाणी युती झाल्याचं आम्हाला दिसतंय. जिथे जिथे स्थानिक पातळीवर अनेक आघाड्या करून निवडणुका लढल्या जातात. या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कधी काही महाविकास आघाडी किंवा इंडिया गठबंधनचा विषय येत नाही. जिथे जमेल तिथे जमवतात, जिथे जमत नाही तिथे जमवत नाही. अंबरनाथ दानवे यांच्या वक्तव्यामुळे कुठेतरी काँग्रेसचे कार्यकर्ते नेत्याची नाराजी माहिती समोर येत आहे. नाही, आमचे काय ते त्यांचं मत आहे. ते दानवेंनी बोट दाखवत असताना 4 बोटं त्यांच्याकडे आहेत, हेही मानलं पाहिजे. ग्रामीण भागामध्ये काय परिस्थिती आहे याचं अवलोकन करा आणि दुसऱ्यावर बोट दाखवा. असं आपसात काही मतभेदाची दरी वाढेल अशा प्रकारचं कुठलंही वक्तव्य कोणी नेत्यांनी करू नये. ते मात्र महाविकास आघाडीचे तर उरण नगर परिषदेमध्ये कुठेतरी एकत्र येताना दिसते. अनेक ठिकाणी एकत्र येत आहेत. जिथे जिथे लोकांना वाटतंय, स्थानिक लोकांना वाटतंय, त्या ठिकाणी ते एकत्र येत आहेत, एकत्र बसत आहेत. त्यामध्ये बसपा हे बसतंय, मनसे आपला राष्ट्रवादी पवार साहेब बसतायत, उभाटा बसतंय. अनेक ठिकाणी ते झालेलं आहे. काही ठिकाणी वंचित बरोबर अनेक ठिकाणी युती झाल्याचं आम्हाला दिसतंय. जिथे जिथे स्थानिक पातळीवर अनेक आघाड्या करून निवडणुका लढल्या जातात. या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कधी काही महाविकास आघाडी किंवा इंडिया गठबंधनचा विषय येत नाही. जिथे जमेल तिथे जमवतात, जिथे जमत नाही तिथे जमवत नाही. अंबरनाथ दानवे यांच्या वक्तव्यामुळे कुठेतरी काँग्रेसचे कार्यकर्ते नेत्याची नाराजी माहिती समोर येत आहे. नाही, आमचे काय ते त्यांचं मत आहे. ते दानवेंनी बोट दाखवत असताना 4 बोटं त्यांच्याकडे आहेत, हेही मानलं पाहिजे. ग्रामीण भागामध्ये काय परिस्थिती आहे याचं अवलोकन करा आणि दुसऱ्यावर बोट दाखवा. असं आपसात काही मतभेदाची दरी वाढेल अशा प्रकारचं कुठलंही वक्तव्य कोणी नेत्यांनी करू नये.